मध्ये सुरू होतोय साहिल पहिला चेंडू घेऊन तयार तर पहिला चेंडू फेस करण्यासाठी संतोष ऑन स्ट्राइक डावाला सुरुवात पहिला चेंडू पहिला चेंडू भन्नाट वेगाच होता प्रचंड मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न पहिल्या स्थिती चेंडूवरती पाहायला मिळतोय परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू इथे निर्धाव आला पहिला चेंडू डॉट आलाय निर्धाव चेंडूने आजच्या दिवसाला डावाला पहिल्या सामन्याला जे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते दोन ताकदवान संघ एकमेकांच्या आमने सामन्याच्या सकाळच्या सत्रामध्ये यावेळेस मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय जातोय झेल शून्यावरती पहिला धक्का पहिला मोहरा बॅक टू द पवेलियन चला नवीन बॅट्समन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सूरज डावखुरेक शैलीचा बॅटर बाद झाला तर डावखुरेक शैलीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो सूरज ऑन स्ट्राइक यावेळेस पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सुंदर जे नाईस स्कॉट बिग विकेट गॉन सूरज सारखा तगडा बॅटर शून्यावरती माघारी शून्य धावा धावफलकावरती असताना दोन विकेट आल्यात दोन तगडे बॅटर ज्याच्यामध्ये मात्र फार मोठ्या इनिंग खेळण्याची क्षमता होते ते दोन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमधून माघारी गेलेले आहेत शून्य धावा धावफलकावरती साहिलचं मात्र कौतुक असेल ज्या प्रकारची सुरुवात त्यांनी संघाला करून दिली आहे मिळाली आहे संघासाठी नक्कीच एक चांगला खेळ सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय शून्य धावा धावफलकावरती दोन विकेट आले डावखुरेक शैलीचा फलंदाज पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मुकुंद ओवले हा नवीन बॅटर दाखल झालाय पहिला चेंडू खोदून काढलाय मुकुंदच्या बॅट मधून चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे आजच्या दिवसातील पहिला पहिला चौकार आला विकेट हॅट्रिक चंबरटेवरती होता गोलंदाज परंतु विकेट हॅट्रिक झाली नाही चौकार आला चौकाराने संघाचं खातं ओपन झाले संघाचं अकाउंट ओपन होत आहे त्यावेळेचा हा चेंडू कट केलाय संख्येच्या हातामध्ये आपण पाहतोय तिथे एका टप्प्यावरती चेंडू पोहोचेल आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय डॉट बॉल चार धावा धावफलकावरती पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना दोन फलंदाज बाद झाले आणि एक चौकार पाहायला मिळालाय सुंदर गोलंदाजी सुंदर सुरुवात करतोय साहिल शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील घेऊन पुन्हा तयार ओव्हर द विकेट पावलांचा वापर केला स्ट्रोक खेळलाय सुंदर डीप कव्हर मध्ये दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु चेंडू थांबत नाहीये चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार चार धावा पहिल्या षटकाचा खेळ झालाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला त्यानंतरच्या दोन चेंडूवरती दोन विकेट आल्या त्यानंतर मात्र मुकुंदच्या बॅटमधून आलेला चौकार दोन चौकार खेळले मुकुंदने 8 धावा धावफलकावरती नोंदवल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तर पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो नवीन गोलंदाज जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय तो आशिष साखरे आशिष नवीन गोलंदाज जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय पॉवर प्लेचं दुसरं षटक पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं साहिलने सुंदर गोलंदाजी केली आहे आता मात्र आशिष वरती विश्वास दाखवलाय तर समोर मैदानाच्या आतमध्ये पाहतो वैयक्तिक पहिला चेंडू फेस करण्यासाठी धनंजय कळमकर सलामीचा आघाडीचा बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक सज्ज असेल
त्यावेळी धीम्या गतीचा चेंडू होता. पहिल्याच मात्र तिथे गुडकाट टेकत खेळण्याचा प्रयत्न मानस बनवला होता, तिथे आक्रमण करणं पाहतो. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. गोलंदाज पुन्हा तयार. द विकेट. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय पुन्हा आता चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलतोय. बॅटवरती चेंडू येत नाहीये. इष्टरक्षकाच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ झाला आणि पुन्हा आता मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू डॉट बॉल, जो मात्र धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवला जातोय. यावेळेस मात्र जागा बनवली बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. आसमानी टोला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा सनसनीत चौकार. संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. धावफलकावरती धावा त्या 12 धावा, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आशिष वरती आक्रमणाचा प्रयत्न झालाय. यावेळेस फुल टॉस होता, नो बॉल तिथे मात्र कळवला जातोय. इस्टनच्या मागे चेंडू तिथे जरूर स्टॉप होईल, परंतु नो बॉल भीमर चेंडूचा इशारा तिथे येतोय. 9+1 अशा 2 धावा त्याच्या असतील. 2 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा त्या 14 धावा. दुसऱ्या षटकातील पहिले 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले, त्यानंतर आलेला चौकार, परंतु त्यानंतर गोलंदाज मात्र थोडीशी दिशा भरकटताना पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला, त्यावरती भीमर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. येणारा पुढील चेंडू असं फ्री हिट. स्ट्राईक रोटेट झाली आहे. त्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल केला जातोय. हालचाल पाहायला मिळते क्षेत्ररक्षकांची मिळेल, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. काहीशी विचारणा पंचांना केली जाते, परंतु इथे पंचांनी कळवलं हा चेंडू फलंदाच्या कक्षामध्ये असणारा चेंडू आहे आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव असेल. चांगला कमबॅक करतोय तिथे आशिष. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू बाकी आहेत. यावेळेस बिग हिट केलाय, उंच आकाशामध्ये गेलेला चेंडू. तिथे मात्र चुकी झाली. चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटकार. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती साहिल बाबर हा गोलंदाज पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय सागर भाऊ पाखरे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होत आहे. भाऊंचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. यावेळेस पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक प्रयत्न सुंदर करतोय तिथे. आशिषचे चांगले प्रयत्न आहे. चेंडू आतमध्ये तर ढकललाय, तोपर्यंत मात्र धावेसाठी धावा धावपळापळ झाली आहे तिथे आणि पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आशिषचं पाहायला मिळालं. 3ऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. क्षेत्ररक्षकाने सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला का आहे की नाही हे आता 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. दोन धावा जे आपण पाहतो या पहिल्या चेंडूवरती खर्च होता. 2 धावींच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 22 धावा. साहिल पुन्हा तयार. समोर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धनंजय. त्यावेळी 6 चेंडू आपण पाहतोय चांगला होता, अगदी बुंद्यात टाकला होता चेंडू. साहिलने मात्र चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न झाल्यानंतर ब्रह्मास्त्राचा वापर इथे पाहायला मिळतो. यॉर्कर चेंडूचा वापर केला. त्या चेंडूवरती ज्या टप्प्यावरती मात्र गोलंदाज जास्त प्रमाणामध्ये बचाव होतो त्या चेंडूचा प्रयत्न इथे साहिलच्या माध्यमातून केला आणि तिथे आपण पाहतोय केवळ एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथे. पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी त्याने केली. 2 विकेट मिळवल्या. विरोधी संघाला मात्र पहिल्या षटकामध्ये त्याने मोठ्या अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला.
तो त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये त्याच्यावरती आक्रमणाचा प्रयत्न देखील झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. यावेळेस मात्र लोड फुल टॉस होता. फिश शेप मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू अडवला. फेकी केली. फेकी मात्र थोडीशी अस्तव्यस्त आणि तोपर्यंत 2 धावा ह्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होणार आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. आतापर्यंत पहिल्या डावातील लिंबा डाव संपलाय. 15 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. अजून 2.3 षटकांचा खेळ बाकी आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा धावेगीरचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक बराचसा दूर आहे. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. हर घर में अब एक ही नाम, साहिल पुढचा चेंडू. यावेळेस पावलांचा वापर कर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. तिथे चेंडू पडला. दिशा बदलली. क्षेत्ररक्षक मात्र आता चेंडूचा पाठलाग करतोय परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू पोहोचला सीमारेषेच्या पलीकडे. सनसनी चौकार. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं तिथे. पॉइंट मध्ये आपण पाहतो जे अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोर चेंडू पडला आणि त्यानंतर मात्र चेंडूने दिशा बदलली. क्षेत्ररक्षकाला मात्र तिथे अलर्ट राहणं गरजेचं होतं. चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतो हे मात्र क्षेत्ररक्षकाने ओळखलं नाही आणि तिथे आपण पाहतोय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 4 धावा मिळाल्यात. 8 धावेने स्कोर कडे आपण पाहतो या 2 चेंडूंवरती 2 चौकार. 8 धावेने मात्र संघाचा फलक प्रचंड वेगाने पुढे गेलाय. धावफलकावरती 33 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. उदाहरण साहिल तयार. त्यामुळे शरीराच्या दिशेने होता चेंडू. डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतो चेंडू तिथे फील्ड केला जाईल. यावेळेस मात्र एक सिंगल मिळाली. यावेळेस एक धाव मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती नोंदवली जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 34 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. गणेश साखरेचा पहिला चेंडू आखट टप्प्याचा चेंडू आणि चेंडू गेला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 6 धावांसाठी षटकार. पहिला चेंडू होता या षटकाचा. मुकुंद नोबले फेस करत होता. दुसरा चेंडू खोलव टप्प्याचा चेंडू. चेंडू स्टॉप केलाय तिथे. त्यावर घेतलेली एक सिंगल धाव. आता स्ट्राईकला असेल तो धनंजय. आतापर्यंत धनंजयने 6 चेंडू मध्ये 8 धावा बनवल्या. काहीशी फलंदाजी करताना झगडतोय धनंजय. आतापर्यंत पाहिलं तर फक्त 6 चेंडू मध्ये 8 धावा बनवल्यात. तिसरा चेंडू या षटकाचा फुलटॉस चेंडू.
मिड विकेटला पकडला एक उत्कृष्ट झेल. बोलेगा मेरे बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा हर घर में अब एक ही नारा दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दिशाभर कटला व्हाईट बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो आकाश कुदळे नवीन बॅटर. त्याच्या कालावधीमध्ये एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते, एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये घेताना फलंदाज पाहायला मिळते. एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपलकावरती धावा आहेत त्या 43 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र षटक क्रमांक 2 मध्ये आक्रमणाचा प्रयत्न झाला. षटक क्रमांक 3 मध्ये साहिल वरती देखील आक्रमण केलं. चौथ्या षटकामध्ये देखील पहिल्याच बॉलवरती षटकार आला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय गणेश यांनी. अनुभवाचा चांगला वापर करतायत. पलीकडे चौकार. चौकारचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 4 धावेंच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक सत्याच्या स्वरूपामध्ये जाईल माघारी. चेंडू खोदून काढलाय, प्रचंड मोठा तडाखा. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. बचावपूर्वक चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्यानंतर त्या प्रयत्नामध्ये जास्तीची दिशा देखील भरकटली जाते आणि आता अवंतर धावा देखील मैदानाच्या आतमध्ये खर्च होतात. 2 व्हाईट बॉल 59 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील प्रचंड मोठं आक्रमण केलंय आकाशच्या बॅट मधून. आकाशच्या लगवसने घालत चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार. प्रचंड मोठं आक्रमण करतोय तिथे. शेवटचं षटक सुरू आहे. महेशने मात्र पहिल्या चेंडूवरती नक्की चांगला चेंडू टाकला जरूर, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू त्या वरच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये वेगळीचा प्रयत्न होता. यावेळेस उंची मिळाली आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक येतोय. प्रयत्न तिथे चांगले होते. बरंच अंतर कापत क्षेत्ररक्षक पोहोचला होता चेंडूच्या खाली, परंतु झेल तिथे होऊ शकला नाही आणि झेलाचं रूपांतर 2 धावेंमध्ये झाले. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये मग पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावपलकावरती 2 धावेंच्या मदतीने वाढ होते. 67 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आकाश पुन्हा हा छोटू बाजार मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळेल. आज देखील ज्यांचा गोड आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत, मावळ भूषण सन्मानित मावळ तालुक्याचा बुलंद आवाज सुमित सोनवणे सरांचा या ठिकाणी शुभाग मनवत आहे. यावेळेस फुलटॉस होता ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पहिल्या डावाचा खेळ संपतोय. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं मुकुंदने केलेली बॅटिंग, 40 धावा बनवल्या त्याने. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये आकाशच्या बॅटमधून झालेलं आक्रमण आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय आपण 71 धावा
संघाच्या धावफलकावरती धावा 5 षटकामध्ये नोंदवल्या गेल्यात. 72 धावेंचं टार्गेट असेल. चला बरेलवळे संघ एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 2 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी असणार आहे. त्यामुळे विनंती असणार थोडी घाई करा. निंजवडी टीम आपण देखील आघाडीचे दोन्ही बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. चला आघाडीचे दोन्ही बॅटर आपण देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन त्यांच्या विरोधामध्ये पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी संपर्क करा. यानंतरच्या सामन्याचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये संपन्न केला जातोय. सागर भाऊ पाखरे यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. दोन्ही संघांचे कॅप्टन न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन त्यांच्या विरोधामध्ये पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण या. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात आपण करतोय. आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 72 धावेंचं मोठं आव्हान. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. दुसऱ्या बाजूने जागा सोडली होती गणेश यांनी, परंतु फेकी चुकीच्या दिशेला झाली. संकेतला बाद करण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु संकेत बाद होऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो गणेश देखील माघारी गेलेत. पहिल्या चेंडूवरती बरीचशी घटना घडताना पाहायला मिळते. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येतोय. 72 धावेंचं आव्हान, 72 धावेंचा टार्गेट. त्याचा पाठलाग सुरू झाला. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आला. यावेळेस रिव्हर्स स्विचचा प्रयत्न होता यावेळेस, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव येतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज गणेश. औदुंबर षटक क्रमांक गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. दरम्यानचा चेंडू हवेत. प्रयत्न सुंदर होते तिथे. धनंजयला आपण पाहतोय सुंदर प्रयत्न केले, परंतु प्रयत्न थोडासा अपुरा पडला आणि तिथे मात्र झेल होऊ शकला नाही. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरला आपण पाहतोय सुंदर मात्र तिथे प्रयत्न केला होता त्याने, परंतु झेल झाला नाही. सिंगलच्या मैदानाच्या आतमध्ये पहिली येताना पाहायला मिळते. सलामीच्या आघाडीचे 2 बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने संकेत, दुसऱ्या बाजूने सामन्यामध्ये चांगली पकड निर्माण करायची असेल तर फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. गणेश संकेत दोन्ही फलंदाजाकडे फार मोठी क्षमता आहे. ती क्षमता आता दाखवावी लागेल. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती उद्धव ववले हा गोलंदाज पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. चला मित्रांनो, विनंती असणार थोडी घाई करा. तुमच्याकडे 20 मिनिटांचा कालावधी आहे, हे विसरून चालणार नाही.
तिसऱ्या पंचांकडे वाईड यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे मागणी थ्रो गोलंदाजीसाठी तिसऱ्या पंचांचा वापर इथे आता जो केला जातोय. व्हाईट बॉल तर तिथे मात्र पंचांनी कळवलं, परंतु पाहायचंय इथे गोलंदाज या स्पर्धेमध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही. नो बॉलची 1 धाव, पेनल्टीच्या 2 धावा. अशा 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा धावफलकावरती असणार आहेत. पेनल्टीच्या धावा धावफलकावरती ऍड केलेल्या आहेत. नो बॉलची 1 धाव, 3 धावा आत्ताच्या आहेत. येणारा पुढील चेंडू असं फ्री हिट. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतो तो मुकुंद. 10 धावा धावफलकावरती 24 चेंडू बाकी असतील आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 62 धावा हे समीकरण पाहायला मिळेल. चला थोडासा वेळ वाचवा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. जागा बनवत पुढे सरसावत पावलांचा वापर करत मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळेल, परंतु बॅटच्या संपर्क तितकासा चांगला चेंडू आला नाही. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये मात्र गोलंदाजाने हा चेंडू फील्ड केला आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळेल. डॉट बॉल. डॉट बॉलची संख्या आपण पाहतो सुरुवातीच्या काळामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळाली. आघाडीच्या दोन्ही बॅटरला आतापर्यंत शांत ठेवले, थांबून ठेवले. गणेशने आपण पाहिलं 4 चेंडू आतापर्यंत फेस केले, त्यामध्ये 1 धाव. दुसऱ्या बाजूला संकेत 4 चेंडू मध्ये 5 धावा. 2 तगडे बॅटर आहेत परंतु थांबून ठेवले आतापर्यंत. यावेळेस मात्र ऑन साइडला बीड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे फटका खेळून काढलाय. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली. गोलंदाज तयार पुन्हा आता. यामुळे जागा बनवली आणि संकेतने तिथे ताकद दाखवली आहे. चेंडू पाठवलाय सरळ डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. स्कोरकार्ड वरती आपण पाहतोय 6 धावांच्या मदतीने वाढ होईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 21 चेंडू बाकी आहेत. 21 चेंडू मध्ये 55 धावा. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट. लागोपाठचा लगातारचा दुसरा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले. संकेतने आतापर्यंत शांत होता, परंतु आता अशांत करणारी कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 षटकार ठोकले आणि संघाच धावफलक प्रचंड वेगाने आता पुढे जात आहे. धावफलकावरती 23 धावा. ज्या ताकदीसाठी संकेतची ओळख आहे ती ताकद दाखवतोय तो. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक येतोय परंतु बनतोय दर्शक. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा लगातारचा तिसरा षटकार. थँक्यू. शुभम दादा सुतार यांच्या माध्यमातून पारितोषिक येते. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी संकेत जांभूळकर यांच्यासाठी 2000 रुपयांचा पारितोषिक. 3 षटकारांसाठी मात्र 2000 रुपयांचा पारितोषिक शुभम दादा सुतार यांच्या माध्यमातून.
गोलंदाज पुन्हा आता तयार. यावेळेस मात्र हलक्यात हा चेंडू खेळला, सन्मानपूर्वक मात्र हा चेंडू खेळला. सिंगल धावेचा प्रयत्न तिथे पाहायला मिळेल. फेकी केली वेगाने, परंतु बॅकअप तिथे मात्र थोडस खराब. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, संकेत वर्ष दूर निघून गेले होते. त्यानंतर मात्र आपण पाहतो तिथे दुसरी धाव कंप्लीट होते. पाणी हवंय का? हा चेंडू मात्र आपण पाहतो व्ही शेप मध्ये फटका खेळलाय. एक सिंगलच्या पहिल्या चेंडूवरती येते. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती एका धावेच्या मदतीने वाढ होते. 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचे 17 चेंडू मध्ये 40 धावा. हे समीकरणच्या मैदानाच्या आतमध्ये असणार. संकेत जांभूळकर यांच्यासाठी पारितोषिक येते. संकेत यांनी जर संघाला सामना जिंकून दिला तर शुभमदादा सुतार यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस पारितोषिक लागले आणि तिथे शुभम दादाचं धन्यवाद मानलाय षटकाराने. ठोकलाय षटकार. पारितोषिक लागला आणि त्यानंतर मात्र संकेतच्या बॅट मध्ये आपण पाहतोय आलेला षटकार. यावेळेस अगदी हलक्यात हा चेंडू खेळला. सन्मान दिला यावेळेस. शरीरापासून थोडासा लांब होता, तिथे मात्र धोका स्वीकारला नाही. अगदी हलक्यात चेंडू खेळून काढला. चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय तिथे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात त्या 38 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. रिव्हर्स स्विच हिट. क्षेत्ररक्षक लांबणीवरती आहेत आणि चेंडू पोहोचलाय तोपर्यंत सीमारेषेच्या पलीकडे सनसनी चौकार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस फटका फसला. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक पायचं तिथे पोहोचू शकत नाहीये. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. क्षेत्ररक्षक बराचसा दूर पाहायला मिळाला, तिथे पोहोचू शकला नाही आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. संघाचा स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकावरती धावा येतात 43 धावा. आघाडीची जोडी सुंदर कामकाज करते आतापर्यंत. सूचबूच की खेळी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी जरूर झाली, पण तो त्यानंतरच्या षटकामध्ये थ्रो गोलंदाजी पाहायला मिळेल. त्यानंतर जे आक्रमण सुरू झालंय त्या आक्रमण थांबवणं गोलंदाजला थोडंसं अवघड जात आहे, पण तो प्रयत्न करावे लागतील. यावेळेस मात्र गणेश अप्पा साखळे यांच्या बॅट मधून चेंडू पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग ब्लास्ट, छेरण षटकार. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 49 धावा. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. शेवटचे 12 चेंडू आणि 23 धावा. हे समीकरणच्या मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. 23 धावा अजूनही बनवायच्या. 12 चेंडू बाकी आहेत. पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने मात्र सुंदर सुरुवात केली होती, केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या, तो औदुंबर या षटकामध्ये षटक क्रमांक 3 मध्ये 18 धावा खर्च करताना पाहायला मिळाला.
शांतता बाळगली होती, परंतु त्यानंतर प्रचंड मोठं आक्रमण. शेवटचं पाहायचं 12 चेंडूंचा खेळ बाकी असणारे 23 धावा. कोणता गोलंदाजावरती आता ते विश्वास दाखवला जाईल, ज्या प्रकारची मागणी गोलंदाजी पाहायला मिळेल, तर त्या धपलकाचा वाढलेला वेग कमी करण्यासाठी कोणत्या गोलंदाज कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये गणेश आपण पाहिलं तर 7 चेंडू खेळलेत, 9 धावा बनवल्या. दुसऱ्या बाजूला संकेत 12 चेंडू मध्ये 36. यावेळेस मात्र गुडघा टेक स्ट्रोक खेळलाय. क्षेत्र तिथे दर्शक. चेंडू पुन्हा एकदा पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. धनंजयच्या पहिल्याच बॉलवरती ठोकलाय सनसनी चौकार. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. ते बुंद्यात टाकला होता चेंडू. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे झाला नाही. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जो निर्धाव स्वरूपाचा धावफलकावरती नोंदवला जातोय. 53 धावा धावफलकावरती सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण झालंय. शेवटचे 10 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय दिशा बदलणारा षटकार ठोकला संकेतने. पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. षटकाराने मात्र सामन्याचं बरंचसं गणित गुणोत्तर बदलतंय. सुरुवातीच्या काळामध्ये शांतता बाळगली, परंतु आक्रमण आता मात्र थांबवणं तितकंसं गोलंदाजाला सोपं जात नाहीये. यावेळेस मात्र मिस्टाइम स्ट्रोक, पाठवरती चेंडू मिडल झाला नाही. एक सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी मात्र तिथे आपण पाहतोय तितकासा प्रयत्न नाहीये. एक सिंगल आली. शेवटचे 8 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संकेतसाठी पारितोषिक आहे. संकेतने जर अर्धशतक पूर्ण केलं, 50 धाव्यांची खेळी जर केली, तर शुभम दादा सुतार यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक संकेत जांभूळकर यांच्यासाठी असणार आहे. यावेळेस मात्र पाठवरती चेंडू मिडल झाला नाही. क्षेत्ररक्षक मात्र तिथे पुन्हा एकदा चुकी करताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा तिथे मात्र कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 62 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि 10 धाव्यांची अजूनही गरज आहे. गोलंदाजाला प्रयत्न करावे लागतील. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी झाली होती, त्याच प्रकारचे चेंडू टाकणं इथे गरजेचं आहे. शेवटच्या 7 चेंडू मध्ये 10 धावा रोखायच्या. हा चेंडू मात्र फार महत्वाचा असणार आहे, निर्णायक असेल शेवटच्या षटकासाठी. कुदून काढला चेंडू समोरच्या दिशेला आलो. ते कार्पेट खेळलेला स्ट्रोक. एका धावेचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये होईल. दुसऱ्या धावेसाठी मात्र तिथे आपण पाहतोय संधी दिली नाही. केवळ एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या बरोबरीने षटक क्रमांक 4 चा खेळ संपतोय. 24 चेंडूंचा खेळ झालाय. 24 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या तर 63 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघाचा संघनायक संपर्क करा. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी. 6 चेंडू मध्ये 9 धावा हे समीकरणच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज शेवटचं षटक घेऊन हरिदास. हा गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झाला. चला थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती, थोडी घाई करा मित्रांनो. शेवटचे 6 चेंडू 9 धाव्यांची गरज. पहिला चेंडू. यावेळेस हा चेंडू पॉइंट मध्ये. वा, व्हॉट अ कॅच. सुंदर झेल, नाईस कट. विकेट पहिली तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. घेण्यासाठी प्रयत्न तर केले. तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्लेयर संघाचा संघनायक विनंती आहे टॉस साठी या. संघाचा संघनायक विनंती आहे टॉस साठी या.
सागर भाऊ पाखरे यांच्या शुभ हस्ते टॉस यानंतरच्या सामन्याचा या ठिकाणी संपन्न केला जातोय. फलंदाज बाद आहे. विकेट आली आहे पहिल्या क्रमांकाची. चांगला झेल पाहायला मिळाला तिथे धनंजयचा आणि पहिली विकेट घेण्यामध्ये तिथे यश आलंय. थँक्यू. चल नवीन बॅटर थोडी घाई करा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओम. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू बाकी आहेत. 9 धाब्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट. पहिल्या चेंडूवरती सेट फलंदाज गणेश साखरे मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत. नवीन बॅटर येईल आता मैदानाच्या आतमध्ये ओम. तगडा ताकदवान खेळाडू आहे. दूरवरचे षटकार चौकार खेळण्याची क्षमता याच्याकडे देखील आहे. पाहायचं तो कशा प्रकारे मात्र इथे साथ देईल संकेतला. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडू मध्ये 9 धावा. टॉस का बॉस पिरंगुट संघाने प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. दोन्ही संघाला विनंती असणारे डगआउटचा ताबा घ्या. सामना आपण त्वरित या ठिकाणी सुरू करणार आहे. टॉस जिंकलेला संघ हा A कक्षामध्ये, टॉस पराभूत झालेला संघ हा B कक्षामध्ये बसेल. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथे. एक सिंगलच्या मैदानाच्या आतमध्ये ते एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाते. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 64 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि आता 8 धाव्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट. पहिल्या चेंडूवरती फलंदाज जो बाद झाला गणेश. त्यानंतर सामन्याची पुन्हा दिशा बदलली. सामन्यामध्ये रंग भरले गेलेत. शेवटचे 4 चेंडू आणि आता 8 धावा. संकेत 16 चेंडू मध्ये 47 धावा बनवलेल्या आहेत. संकेतच्या खांद्यावरती आता फार मोठी जबाबदारी वाढली आहे. यावेळेस बिग हिट केलाय आणि संकेतची बॅटिंग आवडली असं ना मित्रांनो. टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. 17 चेंडू 53 धाव्यांची खेळी. अर्धशतक आजच्या दिवसामध्ये त्याने पूर्ण केलंय. षटकार ठोकलाय तिथे संकेतने आणि अर्धशतक मात्र पूर्ण केलं. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नोंदवलंय. संकेत जांभूळकर का बॅटिंग केली पहिल्याच सामन्यामध्ये. पहिल्याच लढतीमध्ये मात्र इथे प्रचंड मोठं आक्रमण. यावेळी रिव्हर्सचा प्रयत्न होता तिथे, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि मोठी विकेट आली. पुन्हा एकदा तिथे मात्र सामन्यामध्ये जीव ओतला गेला. संकेतची विकेट धक्का क्रमांक 2. थँक्यू. स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय भूपेंद्रदादा गोळे, त्याचप्रमाणे बापूसाहेब गोळे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झाले. मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे मल्हारदाजी बोरकर यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होतं. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 धाव्यांची गरज. बावधन संघ आपला संघ B कक्षामध्ये बसेल. विनंती असणार आपण त्वरित ताबा घ्या. हा सामना संपल्यानंतर आपण त्वरित नंतरच्या सामन्याला सुरुवात करणार. शेवटचे 2 चेंडू 2. खोलबाटापाचा चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडू खेळला. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली. शेवटच्या षटकामध्ये मात्र आलेल्या 2 विकेट. त्यानंतर आपण पाहतोय समीकरण आता शेवटचा 1 चेंडू एका धावेवरती येऊन पोहोचलाय. सामना जर टाय झाला तर दोन्ही संघांना 1-1 गुण वाटून दिला जाईल. 6 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज होती. संकेत आणि गणेशने केलेलं पहिलं 4 षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण, परंतु त्यानंतर त्या आघाडीच्या दोन्ही बॅटर बाद झाल्यानंतर आपण पाहतोय आता शेवटचा 1 चेंडू बाकी आणि 1 धावेची गरज आहे. 71 धावा धावफलकावरती आहेत. घातक क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलंय. फलंदाजा रोखण्यासाठी मात्र तिथे क्षेत्ररक्षकांची हालचाल पाहायला मिळते. घातक क्षेत्ररक्षण जे लावलं गेलं. शेवटचा 1 चेंडू 1 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज